सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत। उन्हाळ्याच्या हंगामात बाजारपेठेत आंब्यांची रेलसेल सुरू आहे। ग्रामीण भागातील नैसर्गिकरित्या पिकलेल्या आंब्यांना ग्राहकांकडून मोठी पसंती मिळतेय। कोणतेही केमिकल न वापरता परिपक्व झालेल्या आंब्यांची चव, गोडी आणि गुणवत्ता उत्कृष्ट असल्याने आंबा शौकीन थेट बाग मालकांकडून आंबे खरेदी करतायत। यावर्षीच्या आंब्याच्या हंगामात डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात आंब्यांना मोठ्या प्रमाणात मोहर आला होता। मात्र वातावरणातील अचानक बदल, अवकाळी पाऊस आणि ढगाळ हवामानामुळे पहिल्या टप्प्यातील मोहर मोठ्या प्रमाणात खराब झाला। त्यामुळे कोकणासह राज्यातील अनेक भागांमध्ये यंदा आंबा उत्पादन समाधानकारक झालेलं नाही। ज्या भागात आंब्यांना उशिरा मोहर आला त्या बागांमधील आंबे सध्या काढणीला आले असून त्यांना बाजारात मोठी मागणी आहे। ग्रामीण भागातील अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये छोट्या मोठ्या आंब्याच्या बागा फुलवल्या आहेत। केशर, हापूस, सीडलेस, तोतापुरी अशा विविध प्रकारच्या आंब्यांची काढणी सध्या सुरू आहे। नैसर्गिकरित्या झाडांवर पिकलेले हे आंबे गोडीला उत्कृष्ट आणि शरीरासाठी पोषक असल्याने ग्राहकांचा त्याकडे ओढा वाढलाय। दुसरीकडे बाजारपेठेत काही व्यापाऱ्यांकडून आंब्यांवर केमिकलयुक्त प्रक्रिया करून आकर्षक रंग आणून विक्री होत असल्याचं समोर येतंय। सोशल मीडियावर अशा केमिकलयुक्त आंब्यांचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असून त्यामुळे ग्राहकांमध्ये चिंता व्यक्त होतीये।